Thank you.
माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ नाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा एका जनार्दनी एकपणे उभा शोभा शोभत होते
नाथ वासु जगन्नाथ अनाथ जनार्दन पांडुरंगाकार प्रथम तद्गतेन मनसः पश्यन्ति योगिनो यशां सन्निधौ पुरात्रिगुणः देवाय तस्मै नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरालय तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो रात्री अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता त्यांनी जगन्नाथ चित्त ठेवे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथा नाथ जनार्दन प्राप्त करता राहिलेला भंग पैठण क्षेत्र निवासी महान भक्त असणारे ज्यांनी
संप्रदायाला भागवताचा खांब दिला अशा नाथारायांचा त्याच्यासाठी घेतलेला आहे. अभंग निवडण्याचं प्रयोजन असं आहे, मागील 50 वर्षापासून या ठिकाणी गुरूंची आराधना केली जाते. गुरु परंपरेतला अभंग घेतला जावा हा डोळ्याचा उद्देश ठेवला की गुरु परंपरेतला अभंग मुद्दाम डोळ्यासमोर घेतला. परमार्थ हा मुळामध्ये व्यवस्थेचा नाही आहे, तो मुळामध्ये अवस्थेचा आहे. ज्याने व्यवस्थेमध्ये परमार्थ आणला त्यांना अवस्था प्राप्त झाली नाही. जे अवस्थेमध्ये गेले त्याला व्यवस्था सहज प्राप्त झाली. माझं बोलणं थोडंसं नीट ऐका म्हणतात. शब्द शब्द शब्दाची ठेवण शब्दाची गुंफण व्यवस्थित आहे. व्यवस्था अवस्था ही दोन प्रमुख अंग आहेत. माईक चांगला असावा, गायक चांगला असावा, पक्वाद चांगला असावा, सगळी लोक भरपूर असावी, मंडप चांगला असावा, ही झाली व्यवस्था. परंतु कीर्तनामध्ये काय सांगितलं हे शेवटपर्यंत त्याचं मर्म जर कळालं नाही काय मिळालं काय मिळणार नाही. म्हणून कीर्तनात होतात, पण कीर्तनातला प्रमुख अंग जो आहे व्यवस्थेकडे फार लक्ष देतात, फक्त अवस्थेकडे लक्ष कमी दिलं. मुद्दाम गुरु परंपरेने या ठिकाणी अभंग घेतला आणि हुमरामाक्षर परिवाराने मत प्रयासन मागील अनेक वर्षापासून आहे 50 वर्ष आणि एवढ्या 8 तासांनी सेवा करतायत. आणि आजच्या सेवेकरता परम आदरणीय परम श्रद्धेय गुरुवर्य शंकरानंद महास्वामी या ठिकाणी आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. या सोलापुरामध्ये त्यांनी संप्रदायाचा विस्तार केला. नामदेवरायांच्यासारखं संपूर्ण भारतामध्ये वारकरी मंडळाचं अधिष्ठान ज्यांच्या हाताने निर्माण झालेले असे आमच्या सुधाकर महाराजांचे पिताश्री आदरणीय अनंतबुवा इंगळे महाराज यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले. त्यांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होतो. जे घरानंच परमार्थाला वाहून घेतलेलं आहे त्यांच्या चरणी नतमस्तक होणं माझं परम कर्तव्य आहे. आमचे तानाजी दादा या ठिकाणी आहेत, शिवानंद महाराज आहेत, प्रभाकर दादा चिरंजीव आहेत, त्यांचे महाराज आहेत. आणि प्रभाकर दादांनी कामतीमध्ये उत्कृष्ट असा हा संस्थेचा जो व्याप वाढवलेला आहे आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये. खरं सांगायचं तर भंडारकोटेला त्यांनी संगीताचा क्लास त्या ठिकाणी ओपन केला, मंदिरमध्ये ओपन केला. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये परमार्थिक क्षेत्रामध्ये जे व्यवस्थेमध्ये काय भाग आवश्यक आहे ते देण्याचं काम प्रभाकर दादांनी खूप केलेलं आहे, त्यांच्या संस्थेने केलेलं आहे. त्या संस्थेतील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः सलगर वस्तीतली सर्व साधक मंडळी आहेत. त्यानंतर शिंगोलीची तरडगावची साधक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. माता मोदी आलेले आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि अधिक या ठिकाणी बोलण्याचा विस्तार न वाढवता म्हणजे मूळ अभंग करू चिंतनावर अभंगाचा परिपाठी विषय असा आहे, मला या जगतातलं या त्रैलोक्यातला आनंद प्राप्त झाला केव्हा चरणी जगन्नाथा चित्त. या जगन्नाथ रूपी असणाऱ्या गुरूंच्या चरणावरती मी माझं मस्तक समर्पित केलं. केले आणि ठेवले फरक आहे बरं का. ठेवले म्हणजे परत घेतले, केले म्हणजे कायमस्वरूपी समर्पित केले. ऐका म्हणजे शब्दाचा थोडासा लक्ष द्या. महाराज म्हणतात की या जगतातलं या त्रैलोक्यातलं मला आनंदाची प्राप्ती केव्हा झाली ज्यावेळेस गुरुच्या चरणी माझं नतमस्तक मी चरण त्या ठिकाणी माझं मस्तक समर्पित केलं. आणि हे गुरु कोण आहेत? दुसरे तिसरे कोण नाही, ते माया स्वरूपामध्ये बाप स्वरूपामध्ये ते जगन्नाथ आहेत. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ या अनाथ जीवाला सनाथ करण्याकरता या अनाथ जीवाचा सांभाळ करणारे ते कोण आहेत? अनाथांचे नाथ ते कोण आहेत? जनार्दन. जनार्दन याचा अर्थ देव सुद्धा होतो, जनार्दन याचा अर्थ गुरु सुद्धा होतो. आणि अशा सद्गुरूंचे चरण मला एकदा मिळाले आणि सद्गुरूंच्या चरणाजवळ मला काय प्राप्त झालं? एकच प्राप्त झालं. ते काय? चैतन्यावरती
सर्व काही अशीच आहे. जे चैतन्याचं स्वरूप आहे ते स्वरूप पाहण्याकरता हृदयाचं धाडस लागतं, अंतःकरणाची व्यापकता लागते. लोक मूर्ती बघतात, लोक देवळं बघतात, लोक यात्रा करतात, लोक पाणी बघतात, लोक समुद्र बघतात, लोक काय काय बघतात, परंतु ते जे चेतन आहे ना, जे चैतन्य आहे, त्या चैतन्याच्या ठिकाणची अवस्था प्राप्त होण्याकरता गुरूंच्या चरणाजवळ नतमस्तक होल्यानंतर जे चैतन्य जे आहे, जे एक नटलेलं आहे, जे एक रूपानं ज्या ठिकाणी दिसतं, अशी अवस्था या नाथरायांना प्राप्त झाली. ती आनंदाची अवस्था आजच्या अभंगामध्ये प्रकट होतात. तुम्हाला खरे खरे बोलावून मला वेळा आहे. अवघे चित्रलोक आनंदाची आता चरणी जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. या अभंगाची परिसीमा ही भरपूर आहे. याला अत्यंत व्यापक स्वरूप आहे. परंतु वेळेमध्ये चिंतन बसवण्याकरता आपण या इहलोकामध्ये आलो. ऐका, इहलोकामध्ये आलो कशाकरता आलो, काय करायचं आहे, काय केलेलं आहे, कुठं जायचं आहे, याचं चिंतन समग्र जीवानं केलेलं नाही. शब्द बघा, समग्र म्हणतो एका नाही, समग्र जीवानं केलेलं नाही. काही जीवानं केलं, जीवदशा सोडून टाकली, शिवदशेला प्राप्त झाली. शिवानंद चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. कशा अवस्था त्या अवस्थेला म्हणजे जीव शिव याच ऐक्याचं मिलन होण्याकरता मध्ये एक व्यवस्था लागणार आहे. ती व्यवस्था केली आहे गुरुंची. आता गुरु किती प्रकारचे थोडक्यात सांगतो. माझा मुख्य अभंग करतो. गुरु हिचे प्रकार सांगितले मुख्य चार. पहिलं आहे गुरु, दुसरा आहे श्री गुरु, तिसरा आहे सद्गुरु, चौथा आहे जगद्गुरु. चार मुख्य प्रकार. गुरु म्हणजे काय? नॉर्मल गुरु,
आता गायनात काहीतरी शिकवलं, एखादं लकी शिकवले, एखादं काहीतरी शिकवलं, एखादी चाल शिकवली, झालं गुरु. प्रपंचातलं सांगितलं तुम्हाला काय कळत नाही, बायको बरोबर म्हणजे आणि की नाही गुरु. आणि कोण तुम्हाला काय कळत नाही म्हणजे त्याला जास्त कळतं. कळण्यामध्ये पुन्हा 4 वर्ष अज्ञ तज्ञ प्राज्ञ आणि सर्वज्ञ. मला चिंतनाद्वारा म्हणायचं नाही म्हणजे सर्वज्ञ तज्ञ अज्ञ प्राज्ञ. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी म्हणतो की डोळे असतात पण डोळ्याचे प्रकारच लोकांना माहित नाही. चिंतनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा डोळ्याचा नसावा. ऐका, चिंतनाकडे बघण्याचा दृष्टिकोन डोळ्याचा नसावा. मुळामध्ये डोळे किती माणसाला डोळे किती? 2. ते चुकलं सगळं. दिसते तसं म्हणून तर डोळे एक आहे चर्मचक्षु, एक आहे चर्मचक्षु, दुसरे आहे ज्ञानचक्षु, तिसरा आहे प्रज्ञाचक्षु. तीन चक्षुचे प्रकार सांगितले, त्याच्या पुढे आणखी प्रकार सांगणार. दृष्टिकोन तुम्हाला मला पटवून द्यायचा. हे आहेत ना, हे चर्मचक्षु आहे. तुम्हाला डोळ्याला दिसतंय तेवढंच बघता, तेवढंच खरं म्हणताय. याला म्हणायचं कातड्याचं डोळं. कातड्याचे डोळे ज्यांना याच्यापेक्षा त्याला माझं ज्ञानचक्षु. सोपं करून म्हणतो डॉक्टरकडे गेला. डॉक्टर गेला तुम्हाला काय म्हणतात, काय काय होतंय, पोट दुखतंय, डोकं दुखतंय, आंबट दुखतंय, डॉक्टर काय म्हणतो पालत झोपा, पालत पडलं, उलट पडा, उलट पडला. मग शेवटी विचारतो तुम्हाला काय होतं. आता पण काय केलं एवढं सगळं केल्यानंतर शेवटी म्हणतो रक्त तपास, लघु तपास, लिंक तपास. मग तपास आणलं याच्यातनं जे दिसतंय ते ध्यान. म्हणजे वरवर दिसतंय ते काकडी डोळ्यानं पाहता येतं. ताप आलं, खोकला आलं, सर्जरी हे नॉर्मल. मुळामध्ये शरीरामध्ये जी ऍक्टिव्हिटी होते ते डायग्नोसिस कशामुळे होतं ते तपासल्यानंतर त्याला म्हणजे ज्ञानचक्षु. ज्ञानानंच सर्व काही मिळतं आणि समजतं. मिळतं असं नाही. ज्ञानानं अहंकार वाढतो. ज्ञानानं लोकांना कोला बऱ्याच लोकांनी खाल्ल्या खात आहेत. ज्ञान थांबल्यानंतर पुढे भक्ती चालू. ज्ञान थांबल्यानंतर माझा शहाणपणा बंद झाला तरच भक्ती चालू होते. आणि भक्ती कधी शोभते एक लक्षात ठेवा, घरात जाऊन लिहून ठेवा. भक्ती कधी शोभते ज्याच्यामध्ये विरक्ती आहे. ऐका, ज्याच्यामध्ये विरक्ती आहे. या जगताचं मिथ्यात्वपणा ज्याच्यामध्ये स्वयंसिद्ध आहे. या जगताचं मिथ्यात्व स्वयंसिद्ध ज्याच्यामध्ये आहे अशा भूमिकेतून जो पार पडलेला आहे. शब्दावळ अशा भूमिकेतून पार पडलेला आहे. त्या ठिकाणी विरक्ती झाल्यानंतर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भक्तीला प्रारंभ होतो. नारळ फोडल्यानंतर उदबत्ती लावल्यानंतर नाही. हे तुमच्या समाधाना करताय. नारळ, उदबत्ती, साखर, खडी साखर याच्या मारुती अंगावर खडे टाकायचं, उडद टाकायचं. हे ऐका, हे प्रायमरी लोकांचं काम आहे, अंगणवाडीच्या लोकांचं काम आहे. संप्रदायामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा तो वारकरी झाला त्यानंतर पुढे पुढे त्याला देश जाता आला पाहिजे. तो त्याची अवस्था अशी सहजनी वृत्ती हे निवृत्ती झाली. जन दिसेन तेथे मी माझे हरपले भाई जेथीच. अशी अवस्था कधी प्राप्त होणार. आपण काकड्यामध्ये अभंग म्हणलो की अवस्था प्राप्त होण्याकरता तिथे सहज अंग झाला. ज्ञानचक्षु. दुसरा आहे प्रज्ञाचक्षु. ज्याचे डोळे नाहीत पण डोळ्याला दिसत. डोळे नाहीत पण डोळ्याला दिसत. कसं काय दिसतं? डोळे गेले कसं काय दिसत? उत्तम उदाहरण सांगतो. व्यवहार तुम्हाला व्यवहार सांगितल्याशिवाय परमार्थ कळत नाही. ऐका, प्रज्ञाचक्षु ज्यात डोळे तर मानतात. डोळ्याला वाचता येतं का? प्रज्ञेमध्ये आहे ना, आहे ना. म्हणजे आमच्या गावात एक महाजन होता. महाजन तो डोळ्याला आंधळा होता. पण तो आलेले सगळे लोक ओळखायचा. हातामागची नोट ओळखायचा. कसं काय ओळखायचा? प्रज्ञाचक्षु. मुळामध्ये ते आहेच ज्ञान, फक्त प्राकट्य होण्याकरता इंद्रिय म्हणून डोळ्याचा वापर आहे, व्यापकता म्हणून नाही. ऐका लक्षात, इंद्रिय म्हणून आहे, व्यापकता म्हणून नाही.
जर तुम्हाला खरोखर जग समजायचं असेल, परमात्मा समजायचं असेल, तर अगोदर गुरूंच्या जवळ गेलं पाहिजे. तिथं आपलं भाव समर्पित केला पाहिजे, तिची आपली वृत्ती समर्पित केली पाहिजे. तोपर्यंत आपल्याला तो दिसत नाही. आणि याच्याही पुढे ऐका, डोळे दोन पर्यंत आपण विचारतो, ज्ञानचक्षु, प्रज्ञाचक्षु, चर्मचक्षु. त्याच्याही पुढे देवाला डोळे किती? सहस्र नयन, सहस्र बाहू. देवा डोळे किती? सहस्र नयन. किती? 1000 डोळे. 1000 डोळे असतात ना? आहेत ना? म्हणून तुम्ही दिसण्यावर जाऊ नका. कपडे, त्याचं बोलणं, त्याचा राम राम म्हणला, तो राम राम तुला असं समजू नका. ऐका, राम नाम जप ना. तुम्ही रंगावर, ढोंगावर, सोंगावर अजिबात जाऊ नका. मुळामध्ये अवस्थेचा परिचय करून घेण्याकरता मुळामध्ये प्रक्रिया आवश्यक आहे. ती प्रक्रिया म्हणजे कोणती आहे? ती प्रक्रिया पहिल्यांदा हे जग समजून घेण्याकरता, जग समजून घेण्याकरता आपल्याला वृत्तीचा परिचय होणं आवश्यक आहे. वृत्ती कधी होते माहिती आहे का? तटस्थ वृत्ती मिथ्या ज्ञानाला होते, व्यापक होऊ शकणार नाही. भक्तीमुळे व्यापक होते. ऐका, भक्तीमुळे वृत्ती व्यापक बनू शकते. म्हणून संप्रदायामध्ये भक्तीला अनन्य साधारण महत्व आहे. आणि भक्तीच्या संप्रदायामध्ये पुढे 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 काय सांगावं हे कळायला लागलंय ना. असं तरी लिहायला पण इथं मला मुद्दा घेत बोलायचं. बाकीच्या ठिकाणी विनोदाची कीर्तन असतात. आज विद्वान सगळी मंडळी या ठिकाणी, त्यामुळे थोडंसं बोलतात. मी कुठं आलो होतो? डोळ्यात आलो. तुमच्या डोळ्यात फुटतो मी काय? तुमच्या डोळ्यात गुरूंच्या चरणाजवळ जाण्याकरता त्याला सुद्धा प्रारब्ध सुद्धा बलवत ठरला. प्रारब्ध बलवत ठरला. बायको मिळालं काय लागतं? बायको मिळण्यासाठी चांगली बायको चांगली नशीब लागतं नाही. बघा, सगळे लोक 4 गावं उठतं पालतं करून पाहुणे रावळे पदर लागते का, आमच लागते का, पत्रिका सगळं बघितलंय. आमच्याकडे पत्रिका बऱ्याच जणांनी बघितल्या. तिथे घटस्फोट झाले. का झाले? प्रारब्ध. एखादा सुंदर मुलगा असतो, त्याला काळी फुट्ट मुलगी मिळते. एक काळा फुट्ट मुलगा असतो, त्याला गोरी पाळ मुलगी. काय? गुरु सुद्धा वेळेकरता आपलं प्रारब्ध जर बलवत्तर असेल ना, असे गुरु मिळतात आपल्याला. म्हणून गुरु सुद्धा माझ्या गुरुचं नाव करताना पालक काहीच पाहिजे. काय पाहिजे? लोक आता कधी कधी बायका हे घेतात, उखाण घेतात. कसं म्हणतात? घेतात का नाही? रावांचं नाव घेते. राव रावांचं नाव घेतं म्हणतात. जसं नाम घेताना तसं अभिमान वाटतो, तसं श्री गुरूंचं नाम घेताना आपला अभिमान वाटला पाहिजे. गुरु मध्ये नॉर्मल गुरु सांगितले, नॉर्मल गुरु सांगितले. श्री गुरु म्हणजे तुम्हाला ज्या सुखाच्या वाटा जीवनातील जो दाखवतो, तुम्हाला यश, श्री, औदार्य याचं ज्ञान देतो, त्याला म्हणा श्री गुरु. त्याला काय म्हणा? श्री गुरु. काय पाया पडले महाराज चांगलं व्हायला पाहिजे, किरीची पाणी लागलं पाहिजे, द्राक्ष बागेला यावर्षी मनुष्याला भाव लागला पाहिजे, चांगलं होते जाबाळा मिळतं. श्री गुरु मिळतं. गुरुच्या जवळ गेल्या तर लोक हेच मागतात. काय मागतात? माझं इथं पटवून घ्या. घरामध्ये भांडण झाले कमी व्हायला पाहिजे, घरात किरकिर जाईल चालले कमी व्हायला पाहिजे. हे असे सुद्धा घराने सांगितलं, हे मिटवलं जातं. श्री गुरु काय करतात? तथास्तु म्हणतात. ते सहनियमन होते. श्री गुरु सद्गुरु कुणाला म्हणावं? सत्य वस्तू का जो ज्ञान करके देता है उसी को सद्गुरु. सत्य वस्तूंचं ज्ञान म्हणजे काय?
मिथ्या ज्ञान झालं तर सत्य ज्ञान होतं. आणि सत्य ज्ञान एवढं व्यापक आहे, सत्य देताही येत नाही, सत्य घेताही येत नाही. मग तो सत्याकडे अंगुली निर्देश करतात गुरु, त्याला म्हणायचं सद्गुरु. सद्गुरु काय करतात, तू याच वाटेने जा, तुला सत्य वस्तूची तुला प्राप्ती होईल, त्याला म्हणायचं सद्गुरु. जगद्गुरु म्हणजे या जगतावरती अधिष्ठान ज्यांचं असतं ते एकच असतात, परंतु आपल्याकडे दोन जगद्गुरु मान्य केले. एक आहे कृष्ण मूल्य जगद्गुरु, जगद्गुरु तुका अवतार मानयांचा संप्रदाय सगळ्यांचे प्रिय जगद्गुरु. आता जगद्गुरु किती मला त्याच्यावरती काही भाष्य करायचं नाही, मला एवढंच सांगायचं आहे गुरूंच्या मध्ये फरक आहे. मी कुणालाही गुरु म्हणायचं, मी कुणालाही गुरु म्हणायचं आणि त्याने आपल्याला गुरुगुरु करायचं. हा, मला काय म्हणायचंय की नाथरायांच्या मध्ये अशी काय अशी अवस्था आली की त्यांच्या मुखातून ही शब्द पडली. नाथरायांना लहानपणामध्ये शाळेमध्ये किंवा शिकण्याकरता गुरुंच्याकडे जावं लागलं. दौलताबादच्या किल्ल्याचे जे प्रमुख होते त्यांचं नाव जनार्दन देशपांडे. काय देशपांडे म्हणजे सगळी व्यवस्था त्या भागातली पाहणार. आणि त्यांच्याकडे गेले आणि गुरुच्या चरणी नतमस्तक झाले. बराचसा कालावधी गेल्यानंतर एक दिवशी सर्व या त्यांच्या भागातला जमा खर्च लिहिण्याचं काम एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी दिलं. त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का, जमा आणि खर्चामध्ये 1 रुपयाचा तफावत होता. कितीचा? 1 रुपयाचा फरक होता. आपल्यामध्ये बराचसा फरक आहे जमा खर्चामध्ये, तिथे 1 रुपयाचा फरक. आणि तो 1 रुपयाचा फरक जुळवायचा होता आणि शोधून काढायचा जमला. फरक पडला, फरक कुठं पडला तो शोधून काढायचा. रात्रभर नाथ मराठे जमा कर 1 2 3 बेजा करत खाल्लं वर जायचं, वरनं खाल्ल्याचं, अशा पद्धतीने सगळे बेजा करत सुटले. परंतु रात्रीचे 1:15 वाजले तरी काय त्यांना 1 रुपयाचा फरक काय मिळाला. पूर्वीच्या काळामध्ये टेबलामध्ये सर्व काही लिखाण करत ते मला आता कळलं टेबलामध्ये. आणि जनार्दन स्वामींनी त्या खिडकीतलं पाहिलं की एकनाथ महाराज काय करतात. एकनाथ महाराज काय करतात, खाल्लं वर खाली सगळी बेजा चालतात. काय म्हटलं बघितले बघत आले 5-10 मिनिट. आणि 5-10 मिनिटांमध्ये एकनाथ महाराजांच्या मुखातून शब्द सहज बाहेर पडला, सापडला सापडला सापडला. कुणाच्या मुखातून बाहेर पडले, सापडला. सापडला म्हणल्यानंतर जनार्दन स्वामी आत गेले. बाळ तुला नेमकं काय सापडलं, काय सापडलं, काय सापडलं म्हणजे ते म्हणताय की मला 1 सापडला. काय सापडला, 1 म्हणजे काय, तो 1 रुपयाचा फरक होता, तो शोधून काढला, तो मला 1 सापडला. जनार्दन स्वामी म्हणतायत बाळा तुला या व्यवहारातला फरक कळाला, व्यवहारातला 1 मिळाल्यानंतर तुला एवढा आनंद झालाय, या जगातला 1 जर मिळाला तर तुला किती आनंद प्राप्त होईल. असं म्हटल्याबरोबर ज्ञानाचा एक मोठा प्रकाश नाथरायांच्या अंतःकरणामध्ये पडला, डोक्यामध्ये प्रज्वलित झाला. लगेच मस्तक आपलं गुरुच्या चरणी ठेवलं. त्यांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडले. हे अभंगाच्या पहिल्याचे Oh,
आनंद मला प्राप्त झालं. हे तीन लोक कोणते? तीन लोक कोणते? ब्रह्मांड नाही. तीन लोक त्रैलोक्याचा अर्थ काय? त्रैलोक्याचा अर्थ बऱ्याच जणांनी अतिशय त्याला संकुचित केलेला आहे. व्यापक अर्थ आहे का? त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग मुक्ती पाताळ नाही, ते स्थूल अर्थ. काय झालं? स्वर्ग मृत्यू पाताळ त्रैलोक्य या जगतातलं तुम्ही काय केला माहितीये का? आनंद याची मीमांसा केला, त्याला खूप कमी केलं. त्रैलोक्य म्हणजे तुम्ही ज्याला समजलाय ना ते तुमच्यापेक्षा खाली झालं. ನೀನು ಮಾಡಿದ ದೇವರು ನಿನಗೆ ಮಾಡಿದ ದೇವರು. बघा, तू केलेला देव तुझ्यापेक्षा बारका, तुला केलेला देव तुझ्यापेक्षा मोठा. गणपती 1 फुटाचा का गणपती 2 फुटाचा का गणपती 5 फुटाचा का गणपती 10 फुटाचा? किती फुटाचा गणपती? त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. काय आहे का नाही? तो प्रत्यक्ष ब्रह्माला सुद्धा समतुल्य असा आहे. तुम्ही कितीला बसवला? 5 रुपयाचा गणपती, 50 रुपयाचा गणपती, 500 रुपयाचा गणपती, किती रुपयाचा गणपती. तुम्ही व्यवहारामध्ये गेला ना स्थूल अर्थान त्याला पाहायला. स्वर्ग मृत्यू पाताळ हे जरा लिमिटेड एरिया. धुळे सोलापूर, दमाणीनगर सोलापूर हे लिमिटेड एरिया झालं. आणि तुमचं सांगतो ऐका, आता आपलं सोलापूरचं आपलं रेखांकन नकाशा काढायला झाला एका कागदावर होतं. महाराष्ट्रामध्ये नकाशा केवढं होतं? भारतामध्ये एवढं, भारतामध्ये आशिया खंडामध्ये एवढं, पृथ्वीच्या नकाशामध्ये एवढं. नेमकं केवढं आहे? एवढा आहे का एवढा आहे? एवढा आहे का एवढा आहे? तुम्ही जसं जसं वृत्ती व्यापक बनवाल ना तेवढी तुमची वृत्ती व्यापक होईल. जसं जसं संकुचित विचार करताल ना तशी तशी वृत्ती संकुचित होईल. मग स्वर्ग मृत्यू पाहतात त्याला त्रैलोक्य मी म्हणत नाही. त्याच्याही पलीकडं मग ती न लखाई ही लखाई सोमय शुद्ध अपार. सागर की गंभीरता, यंत्र की शक्ती, तारों की गती, सब कुछ जाना है मनुष्य ने. ताऱ्यांची गती ओळखता आली, समुद्राची खोली ओळखता आली, सगळं ओळख येते. मनाची व्यापकता मग ती न लखाई ही लखाई सोमय शुद्ध अपार. ही काय अत्यंत व्यापक आहे. आणि व्यापक असणाऱ्या यानं संकुचित विचार करावा का? म्हणून स्वर्ग मृत्यू पाताळ हे खाली. आणि पुढे राजस सात्विक तामस हे 3 लोक समजायचे का? हे तर 3 गुण आहेत. या 3 गुणानं जगताची व्यवस्था मायेकरवी बनवलेली आहे. ऐका बरं का, याला स्वामी मान्यता देत नाही. पुढे तर स्थूल सूक्ष्म कारण याला स्वामी मान्यता देत नाही. जागृत स्वप्न सुसुप्ती याला स्वामी मान्यता देत नाही. कारण का? जागृत स्वप्न सुसुप्ती अवस्था आपल्याला जी आहे ते सुद्धा जनावरला आहे. जनावर जाग असतं. जागृत जनावर झोपतं का नाही? मी जनावर सांगायला माणसाचं सांगा.
जनावर बघता का नाही तुमच्याकडे? जनावर 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 पाहिले ना? ज्याला परमार्थिक ज्ञान नाही ते दोन पायाचं जनावरच ऐका बरं ना. जाग्रत आपल्याला जसं स्वप्न पडतं तसं जनावराचं स्वप्न पडतं. ऐका, एखाद्या जनावराचं वासरू जर गेलं ना, काय करतात माहिती आहे का, तर तिसऱ्या दिवशी पाण्यात दिसतं म्हणून ते वासराचं कधी घरून घेतात बघा समोर, ते त्याच्याकडे बघतं दूध देतं. त्याला स्वप्न पडतात. जनावराचं स्वप्न, माणसाचं स्वप्न काय काय जागृत स्वप्न. सुसुप्ती अवस्था म्हणजे काय तुम्हाला कळत नाही, परंतु अवस्थेचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. सकाळी उठल्यानंतर मी रात्रभर गाढ निद्रेमध्ये होतो याची तुम्हाला जाणीव होते. काय म्हणायचं? सुसुप्ती अवस्था. ह्या तीन अवस्था तुम्हाला आणि जनावरला आहेत, परंतु ज्ञानांना याच्यापेक्षा आणखी जास्त अवस्था आहेत. वर जागृत, वर स्वप्न, वर सुसुप्ती, तुर्याचीच अवस्था म्हणजे आणखी जास्त अवस्था. स्वप्न खरं की खोटं? ऐका, थोडं मी तुम्हाला पटवून देतो. माझ्या मूळ अभंगाकडे येतो. अजून अभंगाला सुरुवात झालेली नाही. ऐका, स्वप्न खरं का खोटं? तुमचं म्हणणं कसं आहे? स्वप्न खोटं का? खोटं. स्वप्नातील पदार्थ जाग्रत अवस्थेमध्ये तुम्हाला वापरता येत नाही. एका शेडजीला स्वप्न पडलं, शेडजीला की शेडजीला 10 लाख रुपयाची लॉटरी लागली आणि लॉटरी लागल्यानंतर लॉटरीच्या विक्रेत्यानं 1-1 रुपयाचे पण दिले. तो मोजत बसला. कुठं कुठला प्रसंग आहे? स्वप्नात. पहाटे 3 वाजता स्वप्न पडलं. मोजत सकाळचे 7 वाजले. तो मुनीम आला. मुनीम तो खटखट करायला बोलवला, शेठजी दररोज तुम्ही पहाटे 5 वाजता उठताय, आता 7 वाजले, उठा उठा. शेठजी म्हणताय थांब मला पैसे मोजू. कुठला प्रसंग आहे? आणि म्हणले शेठजी उठा, म्हणले पैसे आपल्याला दुकानामध्ये मोजायचे, तुम्ही आता सध्या बेडरूम मध्ये जागा झाला. तू माझं नुकसान केलं, तू मला झोपेत नाही का उठवला. 10 लाख रुपयामध्ये माझे आणखी 1,000 रुपये मोजायचे शिल्लक राहिले होते, त्यामुळं मला 10 लाख रुपयाचं प्राप्ती झाली, माझं नुकसान झालेलं आहे. आता मला सांगा नुकसान झालं का फायदा झाला? फायदा पण नाही, नुकसान पण नाही. माझं 1,000 रुपये तुम्हाला 10 लाख रुपये उरले. आता माझं नुकसान केला म्हणतो, त्या गड्यावरती रागा झाला. तो काय म्हणला माहिती का? मुलीम काय म्हणला माहिती का? शेठजी मी तुम्हाला 1,000 रुपये देतो. तुमचं नुकसान झालं ना, 1,000 रुपये देतो. मला पहिल्यांदा तुमचे मोठे देता येईल का देता येणार? स्वप्नीचे राज्य अथवा मरण नोहे हर्ष शोकाशी कारण. स्वप्नातलं राज्य, स्वप्नातलं जे आहे ना ते काय खोटं आहे. काय म्हणून तुम्हाला खोटं म्हणायचे. काय म्हणलं स्वप्न? काय म्हणलं? विषयाचे समसुख वेगळाचे बाहुले, विषयाचे समसुख वेगळाचे बाहुले, विषयाचे समसुख वेगळाचे बाहुले, विषयाचे समसुख वेगळाचे
विषयाचे समसुख गगनाचे बाहुले विषयाचे समसुख गगनाचे बाहुले विषयाचे समसुख गगनाचे बाहुले विषयाचे समसुख गगनाचे बाहुले विषयाचे एका कालामध्ये तुम्हाला आनंद मिळाल्यासारखं वाटतो, सुख मिळाल्यासारखं वाटतं. आलेला पदार्थ, दिसणारा पदार्थ, दिसणारी वस्तू तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. दिसणारी वस्तू तुम्हाला दुःख देते. ऐका, दिसणारी वस्तू नाशवान असते. यदृष्टम तन्नष्टम. जी दिसते ती नाशवान असते. तुम्हाला पडदा दिसतो, हा काय आहे? जे दिसते ते सगळं. पडदा काय आहे? नाशवान आहे. भिंत नाशवान आहे. घर दिसते मग काय? नाशवान आहे. ऐका, घरातले जनावर दिसते मग काय आहे? नाशवान. म्हणायचे तुम्हाला घरात टीव्ही दिसतं ते काय आहे? बायको दिसते. दिसत का नाही? झाडच पाहिजे ना. अहो, या हृदयावरती दगड ठेवावं लागतं आणि प्रपंचाचं मिथ्यत्व करावं लागतं. आपलं काय चाललं माहिती का? सगळं गोड चालत. काय चालय? तुझं पण खरं, माझं पण खरं. खरं एकाच नाही ना. जे दिसतंय ते नाशवान आहे. बायको दिसते काय आहे? म्हणा ना. का म्हणत नाही? का म्हणत नाही? एकाला विचारलं, घरामध्ये एवढी बायको शिवाय दिली भेट्या, तुला जगामध्ये कोण शिवाय दिली एवढं शिवाय दे. पुन्हा बायको जाता नालाय. हो, मी नालाय मला लाईक येतो नाही कल का? एवढी बायको शिवाय देते, एवढा पाण उतारा करते, पुन्हा तो बायको तो जातो. त्याच्यात नालायक कोणी नाहीये. आणि गुरु मात्र त्याचा उद्धार करतात, त्याच्याकडे मात्र जात नाही. त्या काय शांतपणा? हो, सद्गुरू तुम्हाला रागावून शिवाय देऊन सांगतायत तुमचा उद्धार होण्याकरता. जे बोल बोलतायत तुमचा निश्चित स्वरूपामध्ये घात करतायत. निश्चित लक्षात घ्या. मला काय मांडायचंय? स्वप्न खरं की खोटी चालू. बरोबर आहे? स्वप्न खरं की खोटं. मी काय म्हणलं? खोटं म्हणलं. तुम्हाला सांगून घेतो. ऐका, जगद्गुरु तुकोबरायांना गुरूंचा अनुग्रह स्वप्नात झाला का जागल्या अवस्थेमध्ये? स्वप्नाला झाला. कुठे झाला? सापडवले वाटे जाता गंगा स्नान मस्त किती जाणार राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण मालिकेची बाबा जपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. कुठे दिला? स्वप्नामध्ये दिला. खरं म्हणलं का खोटं म्हणलं? खरं म्हणलं. मग स्वप्न खरं का खोटं? ऐका बघ, ऐका. जगद्गुरु तुकोबरायांच्या स्वप्नामध्ये नामदेव आहे. नामदेवराय एकटे चालले बरं का? देवाला सोबत घेऊन आले रट्ट्याला धरून. नामदेवराची जेवढी ताकद होती, देवाच्या रट्ट्याला हात धरत ताकद लागते पठ्याची. देवाला देव बस म्हणल्यावर बसला पाहिजे, उठ म्हणल्यावर उठला पाहिजे. देव आपला भक्ताचा आणखीला झाला पाहिजे. म्हणून संतांच्या घरी तो देव नांदतो. या सुखा कारणे देव वेडावाला वैकुंठ सोडवणी संत सदनी राहिला. संतांच्या घरामध्ये देव राहतो, संतांच्या घरामध्ये झाडलोट करतो. हे वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. परंतु हे भूषण कधी? ती भक्तीची परमोच्च अवस्था प्राप्त झाल्यानंतर कधी पण नाही. दोघी 4 वाऱ्या केल्या देव घरात झाडू मारत. हे घरात ऐकू झाडू मारणार पेट्या तिकडे देवीचा. ऐका, ऐका. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगी येऊन या. सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. शतकोटी अभंगाची रचना करण्याकरता नामदेवराय स्वप्नामध्ये गेले, देवाला साक्षीला घेऊन गेले आणि तुकोबरायांनी नामदेवरायांचं जे काय प्रतिज्ञा आहे ती पुढे पूर्ण केली. आता मला सांगा, स्वप्नात दिलेला अनुग्रह, स्वप्नातला दिलेला नामदेवरायांचा दृष्टांत सार्थ ठरला. आता मला सांगा, स्वप्न प्रत्येक होतं. मगाशी तुम्ही खोटं म्हणला, आता तुम्ही खरं म्हणताय. आता तुम्ही काय म्हणताय? एक तुम्हाला
सांगतो, ज्ञान्यांना ऐका, ज्ञान्यांना स्वप्नच नाही, ज्ञानाने जागरावस्था नाही, जागण्याने सुसुप्ती अवस्था नाही, अवस्थेच्या पलीकडे जे जातात ती अवस्था गुरूंची असते. गुरूंची अवस्था अवस्थेत नसते, व्यवस्थेकडे मुळातच नसते. अशा गुरूंची ओळख तुम्हाला होणं आवश्यक आहे. तुम्ही गुरु करून घेतला, परंतु गुरुने तुम्हाला व्यापक ज्ञान जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुमच्या जीवाचा जीवपणा जातो. तुम्ही जोपर्यंत तुमचा जीव देत नाही, लक्षात आलं का मी काय म्हणालो? तुमचा जीव देत नाही, कुठं जीव समर्पित करणं, जीवाचा जीवपण घालवणं, आणि सकल ब्रह्मांडामध्ये मी कोणी नाही, मी फक्त देवाचा आहे, देव माझा मी देवाचा, अशी अवस्था प्राप्त होण्याकरता या तीनही अवस्था याच्या सुद्धा बाहेर आपण आला पाहिजे. या समग्र अवस्थेच्या बाहेर येणं म्हणजे त्रैलोक्यातला आनंद प्राप्त. लक्षात आलं तुम्हाला? आनंद कधी मिळतो? मिठाई खाल्ल्यानंतर का बंगला घेतल्यानंतर? सुख वेगळं, आनंद वेगळं. तुम्हाला सुख मिळेल, सुख जाईल. करून घेतलेली बायको एक दिवशी हसवते, दुसऱ्या दिवशी बघा अनुभव झाला, दुसऱ्या दिवशी रडू शकते. प्रपंचामध्ये कोणतीही वस्तू तुम्ही प्राप्त करा, ती तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. परमार्थामध्ये एक अशी वस्तू तुम्ही प्राप्त करा, ती म्हणजे आहे गुरु. गुरूंना प्राप्त केल्यानंतर या जगतातलं सर्व वैभव प्राप्त. म्हणून एकाला बरस आहे साहेब मला बरस आहे, अरे तुला काहीच नाही, माझं शेत तुझं शेत तुला गिळतंय. कार्यक्रम कुठं होत आहे? 3x3 मध्ये. कुठं? बांधामध्ये. नावरी केलं यात होता मा ಹೊಲ ನಂದಿ 100 ಎಕರೆ ಹೊಲ ನಂದಿ ನೀನು ಬಾಂಧನಾಗಿ ಹೋಗ್ಯಾರ ಅವಾಗ ಅದು ಬಾಂಧನು ನಂದು ಇದ್ದಿದ್ರಿ ಬಾಂಧನಾಗಿ ಹೋಗ್ಯಾರ ನಡ ಅಡವ ಹೋಗ್ತಿದ್ರೆ ಅಡಿ ಬೀಳಿ ಬೀಳ್ತಿತ್ತು. ಆ ಚಾಪ್टर नको म्हणून या जीवाचं नित्यत्व खूप सुंदर एक कन्नड चित्रपट आहे. जीव तनुವೆಲ್ಲ ನಂದೆಂದಿತು, जीव तनुವೆಲ್ಲ ನಂದೆಂದಿತು, ತನ್ನ ಬಂತು ಭಾಗ್ಯ ಯಾರಿಗೆ ಕೊಡಲೆಂದಿತು, जीव ತನುವೆಲ್ಲ ನಂದೆಂದಿತು. ಚಿನ್ನದ ಮಳೆ ನಾಣ್ಯದ ಹೊಳೆ, ಚಿನ್ನದ ಮಳೆ ನಾಣ್ಯದ ಹೊಳೆ ಕನಸಲ್ಲಿ ಕಾಣಿಸಿತು, ಮುಂಜಾನೆ ಏನು ಇಲ್ಲ ಅದುವೇ ಶುಭವೆಂದಿತು, ಈ जीव तनुವೆಲ್ಲ ನಂದೆಂದಿತು. काय म्हणतो महाराज का? रात्री स्वप्न पडलं, सोन्याचा पाऊस पडला, पैशाची नदी व्हायला लागली. कुठं? स्वप्नामध्ये. तसं हे जगत अत्यंत खोट आहे. काय म्हणा खोट काय करायचं? जग खोट आहे. तुम्ही घर, बायको, व्यवहार, बँक बॅलन्स उद्या मला आणून दे. बघा व्यवहारामध्ये जगा, परमात्मा समजून घ्या. व्यवहारामध्ये जगा, भरपूर पैसे कमवा, भरपूर माड्या बांधा, काय अर्थ नाही. व्यवहारामध्ये जगा, पण परमार्थ समजून घ्या. महाराज या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतात, त्याला कधी आनंद झाला? या जगाची, या त्रैलोक्याची भरलेली आनंदाची परिपूर्ण अवस्था या नाथरायला प्राप्त झाली. म्हणून महाराज म्हणजे अवघेची त्रैलोक्य आनंदाचे. आता म्हणजे काय? आता म्हणजे तिन्ही काळाच्या पलीकडचं आहे. आता म्हणजे भूत भविष्य वर्तमान तीनही काल, कालातीत शब्द आहे तो म्हणजे आता. अवघी चित्र अन्नाची आता कधी? शरणी जगन्नाथा. शरणी जगन्नाथा म्हणजे कोण? गुरु जगाच्या जगन्नाथाच्या रूपामध्ये माझ्या समोर वाच. ऐका बघा,
गुरुंचं एवढी व्यापकता, गुरुचे मत एवढं आहे. न मानाव्याच्या असे गुरुचे वचन जेणे तो जोडते नारायण. देवाच्या प्राप्ती करता कधी कधी गुरुच्या जवळ गेल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याचा विचार काही जण मांडला, त्याचा विचार या मनामध्ये मांडायचा नाही, काही याचा अनुभव इकडे आणतात तसं आणायचं नाही. फक्त एक तुम्हाला सांगतो, किंबहुना या देवाची ओळख करून देण्यासाठी सारखा गुरुची आवश्यकता. देवाची ओळख करून देण्याकरता, देवाचे स्वरूप काढण्याकरता तुम्हाला गुरुची आवश्यकता आहे. म्हणून काहीही करा, परंतु गुरुच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला या जीवनात एक उत्तीर्णता प्राप्त करता येते. माऊलीने खूप सुंदर एका ठिकाणी भावना व्यक्त केली, आपण व्यक्त केला. ज्ञानदेव म्हणे, तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. गुरूंच्या कृपेनं माझा उद्धार झाला. ही माऊलींची भाषा आहे. मग आपली भाषा कोणासाठी? आपली भाषा, आपले शब्द, आपलं जीवन एवढं व्यर्थ घालवलेलं आहे. तो व्यर्थ न घालावा. गुरु साधनेमध्ये 50 वर्षाचा असतो, पण मुद्दाम गुरु परंपरेतला अभंग अशा सेवेसाठी घेतला. महाराज म्हणतात, या जगतातलं, या शरीरातले आनंदाची मला प्राप्ती झाली. फक्त कधी ही व्यापकता एवढी पुढे गेली. मायेच्या स्वरूपात तो आहे. माय म्हणजे कोण? आईच्या. बाप तोच. अनाथाचा सांभाळ करणार. अनाथ याचा अर्थ काय माहिती आहे का? अनाथ म्हणजे काय? जो इंद्रियाच्या अधीन आहे त्याला म्हणा अनाथ. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायण. जो इंद्रियाच्या अधीन आहे, जो पंचविषयाच्या अधीन आहे त्याला म्हणा सामान्य अनाथ. या अनाथाचा सांभाळ करणारा जो आहे तो नाथ आहे. तो आईच्या सुद्धा पुढे, बापाच्या सुद्धा पुढे. तो महाराज म्हणतात, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. जगन्नाथ अति सोपं, हे समजायचं अति सोपं. जगन्नाथाचं मंदिर मी पाहिलंय का? कुठे आहे? खाली दक्षिणेमध्ये पुरी. जगन्नाथाचं घर कोण ओढतो? अजूनही कोणाला बघावं लागतं. कोण ओढतंय कळलं नाही. तसं हे जग कोण चालतंय कोणाला कळलंय का? कळलं नाही. कळलं नाही हे कळलं तरी बस. मला कळत नाही हे कळलं तरी बस. लोकांना असं झालं ना, मला खूप कळतंय, इथं तरी लोक बोलायला एवढे एक सांगतो तुम्हाला जे कळलं नाही ते कळून घेण्याकरता माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. जनार्दन म्हणजे व्यापक अशी अवस्था जी आहे ना त्याला जनार्दन असं म्हटलेलं आहे. देवाचं नाव जनार्दन असं दिलेलं आहे. गुरुचं नाव आहे जनार्दन देशपांडे. म्हणून गुरु आणि देव याच्यातलं साम्य जिथं पाहिलं त्याच्यामध्ये आईचं हृदय पाहिलं, बापाचं कर्तव्य पाहिलं, दोन्ही एका ठिकाणी पाहिले. गुरुही त्या ठिकाणी पाहिलं, देवही त्या ठिकाणी पाहिलं. अशी अत्यंत व्यापक भावना आपण चतुर्थ्या चरणामध्ये माय जगन्नाथ बापा बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. या अनाथ जीवाला सांभाळ करणारा कोण आहे? तो आहे. तो कोणाच्या रूपामध्ये? गुरुच्या रूपामध्ये. देहानं जन्म आई वडील देऊ शकतील,
परंतु या जगामध्ये करण्याकरता गुरुंच्या शिवाय गुरु बिना कौन बताए बात हे बडा बिकट जमघा प्रहलाद बेटा हरि से लपटा जबी खंब कड़कड़ा जो गफलत में पड़ा दीवाने हरि से कोई नहीं बड़ा दीवाने जो गफलत में पड़ा. अरे एवढ्या खटपटी केला सुख मिळावं सगळं मिळावं 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 कधी तू स्टॉप होणार कधी तू थांबणार कधी थांबणार. एक शेळजी होता शेळजी पैसे मोजता जरूर त्याचं काय काम गल्ल्यावरती पैसे मोजायचे पैसे मोजता मोजता लहानपणापासून शेळजी बापाचा एवढं सांभाळायचा शेळजी शेळजी सकाळी 8 वाजता संध्याकाळी जीवा लागत काय झालं माहितीये का त्याचं वय वर्ष 78 आलं किती पैसे मोजता मोजता आणि नेमकं दुपारी 2 वाजता तो आला रेड्यावर बसून आला महाराजा आला की तो रेड्यावर बसून आला रेड्यावर बसून शेळजी म्हणला शेळजी चला म्हणला कोण तू मी यमराज यमराज शेळजी म्हणतो आतापर्यंत दिवसभरात एवढे पैसे मोजले आणखी 10 लाखापैकी मला 2 लाख मोजायचे ते 2 लाख मोजल्यानंतर मी येतो थांबल का तो शेळजी को फिक्रती एक एक की 10 लाख करने की क्या करे मौत बेछान आ गया काय जर मरण जर आलं त्याला सोडावं लागेल का मोजावं लागेल सोडावं लागेल ते कोणाचं सांगायला मी शेळजीच असं वाटलं नाही तुम्हाला तुमचं सांगायला लागलं कधी काय सांगता येत नाही रात्री बोलला रात्री जेवला सकाळ कसं गर्दी अरे कसं काय पण जीवनामध्ये मरणाची तयारी जो करतो ना ते जगामध्ये सर्वश्रेष्ठ मरणाची तयारी केली पाहिजे गुरुप्राप्तीची तयारी केली पाहिजे देव भेटण्याची तयारी केली पाहिजे नेमकं तिन्ही आपण तयारी करत नाही भारतीय भानगड्या मात्र भरपूर का लागू काय काय ना काहीतरी भानगड आहेच काय नाही काहीतरी भानगड तुम्ही कुठं पण ते माणूस आहे भानगडे परत भानगड परत म्हणजे मग लोकांना भानगड परत भानगड काय महाराज काय सांगायचं दिव्याखाली अंधार असतो ना आता आम्हाला असं माहिती आहे दिव्याखाली अंधार आहे ना एक सांगतो या भानगडी शोधण्याची एक अशी भानगड करा की परमात्मा मला प्राप्त होण्याकरता एक परमात्मा प्राप्त झाला तर तुम्हाला परमानंदाची प्राप्ती आणि परमानंद प्राप्त होण्याकरता तुम्हाला गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हावं लागतं. म्हणून एक लक्षात ठेवा की जीवनामध्ये आल्यानंतर कुठं आपली व्यवस्था असावी व्यवस्था काय असावी छोटं तुम्हाला दृष्टांत मिळतोय एक बाजाराचा बाजारामध्ये कुंभार गाडग्याचा व्यापार करतो कुंभार माहिती आहे ना कुंभार काय करतो स्टीलची भांडी ते झोपले का जागे 5 दिवसांना सोडणार तुम्ही काय काळजी करू कुंभार काय करायचा गाडगे म्हणजे माहिती आहे ना कशात असतं चांदीचं मातीचं गाडग्याची ओळख असली पाहिजे शेवटला लागतंय कळलं ना गाडगं तो काय करायचा कुंभार दिवसभर गाडगं विकायचा उरलेली गाडगी तिथंच ठेवायचा आणि तो निघून जायचा कोण कुंभार तुम्ही पुढे म्हणा ना तुमचं लक्ष आहे नाही बघा आजोबा नातवाला कुठंपर्यंत गोष्ट सांगतो होय 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 म्हणतो आणि होय म्हणल्यानंतर आजोबा पण झोपी जातो नातू पण झोपतो आणि ते आजोबा सरळ गोष्ट सांगणार व्हायला नाही आणि नातू सुद्धा ऐकणार कोण कोणाचं ऐकणार फक्त मला काय सांगायचंय की उरलेली गाडगी तिथे शोधायचा ती गाडगी कशी असायची माहिती आहे का निरुपयोगी गाडगी असायची मी कोणाच सांगलो होता गाडग्याकडे कुंभार सांगा निरुपयोगी गाडगी तिथं टाकून जायचा निरुपयोगी गाडगी कोपऱ्यात टाकून जायचा बायका सकाळी उठल्यावर ते बाजारांना खण बडवायच्या आणि गाडगं घ्यायचे बायका कधी पण हुशार का कधी पण वाजवून घेत असं बद्ध प्रमाण गाडगं घेत हा गाडगं घ्यायचे ते गेलं बायच्या हातामध्ये किचनमध्ये गेलं त्यामध्ये दूध लावलं दही लावलं लोणी ठेवलं सगळं झालं एक गाडगं तिकडे गेलं दुसरं गाडगं जे निकामात पडलं होतं ना वाटतं झाला एक माणूस गेला गाडगं कितीला ते म्हणला ते गाडगं फुकट घेऊन जातो फुकट कसं काय घेऊन जातो काहीतरी मोल दिलं पाहिजे ना ते केलेलं आहे याला तुम्ही श्रम केलेलं आहे ते म्हणलं असंच पडलं म्हणलं देव वारस
हे बेवरस यायला कोणच घेईना, कोणी कोपऱ्यात पडले. कोण लक्षात या कोण विचारणार, कोण पुत्र विचारणार म्हणलं, हे इथंच पडलेलं आहे म्हणले, हे निरुपयोगी गाडगे म्हणले, त्याला कोण विचारत नाही, घेऊन जा. ते महात्म्याच्या हातात गाडगं घेतलं, स्वच्छ धुतलं, त्याच्यामध्ये दूध दही पाणी टाकलं आणि शंकराच्या पिंडीवर नेऊन लटकवलं. जाणारे येणारे जाणारे येणारे लोक कुठं पाय पडायचे, गाडग्याला. गाडगं कुठं पडलं होतं, उपयोगात होता का, महात्म्याच्या हातात पडलं. त्याला काय झालं माहिती का, त्या गाडग्याचे सगळे लोक पाया पडू लागले. तिसरे गाडगे, ते गाडगं 2-3 दिन घेतात. शेवटी गाडगं सद्गुरूंच्या हातात पडायचं, त्या किचन कट्ट्यामध्ये जायचं, का राम नाम सत्य उपर कसा झुट आहे, का तिथं जायचं. गाडगं आता तुम्हाला सांगतो, या गाडग्यामध्ये तुम्हाला गाडगं दिसतंय, गाडगं करणार दिसलंय का, आहे का नाही, असल्याशिवाय तयार झालं नाही. निमित्त कारण आणि उपादान कारण ऐकावं का, शास्त्र ते लोक शिवाय. आता कुंभार दिसता नाही तर तो कुंभार आहे. तसं या जगतामध्ये जरी तो दिसत नसला तरी तो आहे. त्याच्या प्राप्ती करता काय करायला पाहिजे, आपण सद्गुरूंच्या पुढे जाणं अपेक्षित आहे. पण महाराज म्हणतात, तुमच्या जीवनामध्ये सर्व सुख सर्व आनंद प्राप्त करायचं असेल तर एक गुरूंच्या चरणामध्ये, एका गुरूंच्या ज्ञानामध्ये काय आहे, चैतन्य दाखवण्याची व्यवस्था तिथे आहे. चैतन्य म्हणजे काय, या चैतन्यावरती हे सर्व काय उभारलेलं ना, हे सगळं नित्य आहे. नित्य आहे. मिथ्या म्हणजे काय, खोट आहे. बघा, हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये काय सांगितलं, संसाराला काय सांगितलेलं आहे, समर्थ केलंय. काय केलंय, संसारी काय म्हणे, असोनी संसारी. पुढे काय म्हटलंय, हे सगळ्यांना माहित आहे. 27 अभंगामध्ये काय म्हटलंय, लटिका सर्व. लटिका म्हणजे काय, खोटा. लटिका खोटा म्हणलं ना, पहिल्या अभंगामध्ये काय म्हटलं, करा असला तर तो घ्या म्हटलं का नाही. असं 3 पानामध्ये एवढं फरक आहे. तुम्हाला तरी एवढी ग्रंथ वाचायचे, आणि ग्रंथ वाचण्याकरता तुम्हाला अगोदर संत करावं लागेल. ग्रंथ वाचले घरामध्ये नुसतं माझ्याकडे कपाळ भरून ग्रंथ चालत नाही. महाराज, या ग्रंथीची ओळख करण्याकरता तुम्हाला गुरु लागेल, आणि गुरुच्या मुखातून तुम्हाला ऐकावं लागेल. नुसतं पुस्तक आहे, गाथा आहे, ज्ञानेश्वर आहे, शब्दाची गहनता, शब्दाची गंभीरता, शब्दाची व्यापकता समजण्याकरता तुम्हाला गुरूंचीच आवश्यकता आहे. म्हणून नाथरायांनी काय केलं का, सद्गुरूंच्या चरणी आपला समग्र भाव समर्पित केला, आणि चैतन्याची, चैतन्य स्वरूपाची ही शोभणारी जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था महाराजांना दिसली. अत्यंत व्यापक अवस्था, त्या व्यापक व्यवस्थेचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या चित्रामध्ये. एका जनाखाली Bye.
जगन्नाथ चित्तखेडे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ अनाथ जनार्दन एका जनार्दन एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभते माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ अनाथ जनार्दन आतापर्यंत तुम्हाला एकच सांगितलं की गुरूंच्या चरणाजवळ गेल्यानंतर नाथरायांना ज्या आनंदाची प्राप्ती झाली त्या आनंदाची कारण कोणती ती कारण शोधल्या ती कारण कोणती असतील तर मिथ्यत्व असेल आणि सत्यत्व असेल जो भाव समर्पण असेल तो भाव असेल विरक्ती असेल ज्ञान असेल या सर्व बाजूने आपण त्याचं चिंतन पाहिलं शेवटला मात्र एक चिंतन राहिलेलं आहे ते कोणतं चिंतन आहे या जगतामध्ये बेरीज आणि वजाबाकी ऐका ते फायनल आहे का बरं तुम्हाला हे एवढंच तरी घेऊन गेलं बस या जीवनामध्ये बेरीज आणि वजाबाकी ही मुळीच नाही बेरीज करत सुद्धा वजाबाकी करत सुद्धा जो बेरीज आणि वजाबाकी करतो तो जीवनामध्ये अत्यंत ऐका सोपा प्रश्न विचारतो 1 अधिक 1 किती 2 अत्यंत उत्तर बरोबर आहे शाळेत शिकवलेलं आहे 2 मिनिटं बरोबर अतिशय उत्तर बरोबर आहे 1 अधिक 1 किती 2 आता मला पुन्हा विचारायचं 1 अधिक 1 किती 1 अधिक 1 ते व्यवहारिक होतं 1 अधिक 1 हे म्हणजे बापाने मुलांना शिकवायचं असतं 10 होतं 20 मध्ये 30 होतं आणि 100ची नोट काय होते बँकेत ठेवावं लागते ते सोनं आणावं लागतं 24 कॅरेटचं सोनं वेगळं 22चं वेगळं 18चं वेगळं 22चं वेगळं हे व्यवहारातलं 1 अधिक 2 1 अधिक 1 किती हे व्यवहार पुढचं काय 1 अधिक 1 याचं उत्तर 1 काय आहे 1 अधिक 1 काय एकच ना 1 अधिक 1 हे सर चुकीचं उत्तर आहे 1 अधिक 1 होऊ शकत नाही आहे अवघा ब्रह्म एक आहे ब्रह्मा दुसरं कुठं ब्रह्मांड नाही हा ब्रह्माचा भ्रम जोपर्यंत तुझा निभ्रम होत नाही ऐका ब्रह्माचा भ्रम निभ्रम होत नाही तोपर्यंत खऱ्या ब्रह्माची प्राप्ती होत नाही ब्रह्माची बेरीज करता येत नाही तुम्ही जीवनामध्ये बेरीज कर सुटला तुम्ही जीवनामध्ये वजाबाकी कर सुटला त्यामुळे तुम्हाला दुःखाची प्राप्ती झाली
बेरीज पण करू नका, वजाबाकी करू नका. तो जगामधला चैतन्य स्वरूपामध्ये तो एक आणि एकच आहे, तो माझ्या गुरु रूपाला आहे. गुरु कोई व्यक्ती नहीं, गुरु कोई संस्था नहीं, गुरु एक व्यवस्था भी नहीं, गुरु एक अवस्था आहे. अवस्थेचा परिचय जो करून देतो, जे तत्व आहे त्या तत्वाला गुरु म्हणा. आणि चेतन तत्व जे आहे, चेतन तत्व सद्गुरूंच्या जवळ आहे असा व्यापक विचार आजच्या अभंगाद्वारा म्हटलेला आहे. यथानामती यथाशक्ती तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणखी मला सांगायचं आहे, परंतु वेळेची मर्यादा सर्वांना आहे. परत त्याचे पाय दुखतात, वाजला जाऊन आले, इथं वाजला जाऊन आलो, त्यामुळे ओढून कसा बसलाय. 8 दिवस एवढा आडवं पिडवं आडवं, कोण उंच जायचं म्हणते, कोण खाली जायचं म्हणते, कोण एखाद्या आमची माता मोठी कधी एकदा कीर्तनाला म्हणजे आले असते, मोठ्या आवाजात म्हणते, साखरेला आवाज मोठा म्हणते, म्हणावं लागतं आम्हाला. त्यामुळं दिंडीतला सगळा श्रम अजूनही गेलेला नाही. परंतु या ठिकाणी मला यायला खूप आनंद झाला. शंकरानंद स्वामी इंद्रे महाराजांच्या समोर त्या ठिकाणी आपल्यासमोर कीर्तन म्हणण्याचा योग आला. हा आश्रमातला परिसर अतिशय ज्ञानाचा परिसर आहे. सर्व ज्ञानी माणसांच्या नतमस्तक होतो आणि या ठिकाणी एका संतांचा जयघोष करूया आपल्याला ज्ञानेश्वर
Oh
Thank you.